जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणम् जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। श्रीमद नेमिचंद्र सिद्धांती देव विरचित बृहद्रव्य संग्रह या ग्रंथामध्ये आपण संपूर्ण संसाराच्या नाशामध्ये परम कारण रूप असणाऱ्या सम्यक दर्शनाच्या स्वरूपासंबंधी चर्चा करीत आहोत। गाथा क्रमांक 41, सम्यक दर्शनाचे लक्षण। जीवादी सद्दहणं सम्मत्तं रुवमप्पणो तंतु सम्मत्तं रुवमप्पणो तंतु दुरभिनिवेश विमुक्कं नाणं सम्मंखुहोदि सदिजं हि विपरीत अभिप्राय रहित जीवादि तत्व करिते ज्ञान समीचीन हेची सम्यक दर्शन। जीवादी 7 तत्वांच्या श्रद्धानुरूप सम्यक दर्शन असतं आणि हे सम्यक दर्शन अप्पणोरुवम आपल्या आत्म्याचे रूप आहे, आपल्या आत्म्याचे स्वरूप आहे। आपण पाहिलं की कशा प्रकारे एक समयाची असणारी पर्याय म्हणजेच अवस्था त्रिकाली शुद्ध आत्म्याचं दर्शन करते, शुद्ध त्रिकाली आत्मतत्वाचं विश्वासरूप श्रद्धान करते। आणि मग कशा प्रकारे चौथ्या गुणस्थानातला अल्पपुरुषार्थी मोक्षमार्गी सम्यक दृष्टी जीव शुद्ध आत्मतत्वाचा विश्वास करतो आणि विशेष म्हणजे परिपूर्ण शुद्ध रीतीला प्राप्त झालेले सिद्ध भगवान सुद्धा त्याच शुद्ध आत्म्याचं श्रद्धान करतात आणि मोक्ष मार्गाच्या प्रारंभापासून ते मोक्ष मार्गाच्या पूर्णतेपर्यंत सर्वत्र साधक जीवाचं लक्ष हा एक आपला परिपूर्ण शुद्ध आत्माच असतो। सुरुवातीला अजून त्याच्यात क्षमता कमी आहे, शक्तीचा विकास कमी आहे, म्हणून त्याचं उद्दिष्ट अल्प आहे, थोडं शुद्ध आहे, थोडं अशुद्ध आहे असं नाही आहे। शक्ती कमी असली, अल्प असली तरी सुद्धा उद्दिष्ट बाकी सर्वात मोठं आहे आणि म्हणूनच पूर्णतेच्या लक्ष्यानेच पूर्णतेचा प्रवास केला जातो। पूर्णत्वाच्या लक्ष्यानेच पूर्णत्वाचा प्रवास केला जातो आणि पूर्णत्वाच्या लक्ष्याद्वारेच पूर्णत्वाची प्राप्ती केली जाते। लक्षात आलं का काय सांगितलं? खूप छान आहे की पूर्णत्वाचं लक्ष्य असेल तरच पूर्णत्वाचा प्रवास प्रारंभ करता येतो आणि पूर्णत्वाच्या लक्ष्यानेच पूर्णत्वाची प्राप्ती करता येते। अजून आम्ही सुरुवात करणार आहे हो, अजून आमच्यामध्ये तेवढी शक्ती नाही आहे हो, म्हणून आम्ही लक्ष्य अपूर्णच ठेवलं तर नाही चालणार। आणि म्हणून येथे म्हणतात चौथ्या गुणस्थानापासून म्हणजे अल्प साधक दशेपासून सुद्धा उद्दिष्ट बाकी, ध्यानाचा विषयभूत शुद्ध आत्मा बाकी परिपूर्णच असतो, पूर्ण शुद्ध रूपच असतो आणि त्याची चर्चा आपण विगत व्याख्यानामध्ये केलेली होती।
सम्यक दर्शनाचं स्वरूप सांगताना आचार्य देवानी त्याची दुसरी विशेषता सांगितलेली आहे की आपणोरुवम, ते आत्म्याचे रूप आहे. पहा, अशुद्ध आत्म्याचं असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या आत्मतत्वाचा स्वीकार होणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि येथे सम्यक दर्शन कशाचं नाव आहे? शुद्ध आत्म्याच्या असण्याचं नाव सम्यक दर्शन नाहीये. असणं ही गोष्ट वेगळी आहे आणि त्याचा स्वीकार केला जाणं ही गोष्ट वेगळी आहे. येथे सम्यक दर्शन म्हणजे आपल्या शुद्ध आत्मतत्वाचा स्वीकार आहे. आहा, पहा, वस्तूचं असणं म्हणजे सत, वस्तूचं असणं म्हणजे सत, सत म्हणजेच सत्ता. आता ती वस्तू कशी आहे, त्या वस्तूचं अस्तित्व आहे हे बरोबर, पण ते कशा प्रकारचं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, याचं नाव आहे त्या वस्तूचं तत्व. आणि त्या वस्तूचं जसं तत्व आहे, जे स्वरूप आहे, त्याला जसंच्या तसं स्वीकारणं याचं नाव आहे सम्यक दर्शन. 3 गोष्टी सांगितल्या, एक सत, दुसरं सांगितलं तत् आणि तिसरं सांगितलं सम्यक दर्शन. काय फरक आहे यामध्ये? वस्तू असणं, तिचं आहे, अस्तित्व आहे, बस. तिचं अस्तित्व असणं याचंच नाव आहे सत. सत म्हणजे सत्ता, अस्तित्व. मग ती वस्तू आहे, पण आहे तर कशी आहे हे मान्य, पण आहे तर कशी आहे, तिचं स्वरूप काय आहे, तिची वैशिष्ट्य कोणती आहेत, तिच्यामध्ये असणारे गुणधर्म कोणते आहेत, तिचा मूळ स्वभाव कसा आहे, तर त्या वस्तूच्या असण्याबरोबर ती कशी आहे हे असणं म्हणजे त्या वस्तूच्या असण्यासोबत त्याच्या गुणवैशिष्ट्यांचं असणं याचं नाव त्या वस्तूचं तत्व आहे. आणि आता अस्तित्व झालं, त्यानंतर त्याची गुणवैशिष्ट्ये झाली, त्याचं तत्व झालं. आता त्या तत्वाचा जसंच्या तसं स्वीकार करणं याचं नाव सम्यक दर्शन आहे. लक्षात आलं का? पहा, तर अशा प्रकारे हे वस्तूचं असणं म्हणजे सत आहे, तिचं कसं आहे, तिचं स्वरूप याचं नाव तत्व आहे आणि त्या तत्वाचा स्वीकार करणं याचं नाव सम्यक दर्शन आहे. आता पहा किती विशेष आहे की सम्यक दर्शन हे आत्मतत्वाला स्वीकार करणारं आहे. म्हणजे आत्मा कसा आहे, शुद्ध आहे की अशुद्ध आहे, आत्मा शुद्ध आहे की अशुद्ध आहे, तर सगळ्यांचं उत्तर येतं आत्मा शुद्ध आहे. परंतु हे चुकीचं आहे. काय? आत्मा शुद्ध नाहीये? अहो, आत्मा शुद्ध आहे. मग शुद्ध आहे तर संसारात काय करतो आहे, शरीरात काय करतो आहे, सुखदुःखाचा भोग का करतो आहे, कर्मांनी का वैतागलेला आहे? बाबा रे, आत्मा शुद्ध आहे तो स्वभावाने, पण सध्या अवस्थेमध्ये पर्यायींच्या अपेक्षेने पाहिलं तर तो कर्मबंधनाने सहित आहे, तो कर्मांच्या उदयाने युक्त आहे, म्हणजेच दुःखाने सुद्धा सहित आहे. म्हणजेच आत्मा एकाच वेळेला शुद्ध देखील आहे आणि अशुद्ध देखील आहे. बरोबर आहे? समजतंय? आता हेच जर विचारलं, सिद्ध भगवंतांचा शुद्ध आत्मा शुद्ध आहे की अशुद्ध आहे, तर तिथं उत्तर असं येणार नाही की शुद्ध पण आहे आणि अशुद्ध पण आहे. नाही, तिथे उत्तर येणार की त्यांचा स्वभाव पण शुद्ध आहे आणि त्यांची अवस्था पर्याय देखील शुद्ध आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या संसारात असणाऱ्या संसारी जीवांच्या बाबतीत उत्तर द्यावं लागेल की सगळे संसारी जीव स्वभावाने शक्तीने तर शुद्ध आहेत, द्रव्याच्या अपेक्षेने तर शुद्ध आहेत, परंतु पर्यायीच्या अपेक्षेने अवस्थेच्या अपेक्षेने पाहायला गेलं तर अशुद्ध सुद्धा आहेत. समजतंय? काय सांगितलं जातंय? लक्षात येत आहे? आता यांपैकी मग आत्मा शुद्ध पण आहे आणि अशुद्ध पण आहे. संसारामध्ये असणारा आत्मा शुद्ध पण आहे आणि अशुद्ध देखील आहे. मग शुद्ध आणि अशुद्ध दोन्ही असेल तर यांपैकी आत्म्याचं तत्व म्हणून कोणाला स्वीकारूया? आत्म्याच्या अशुद्धपणाला आत्म्याचं तत्व म्हणून स्वीकारूया की आत्म्याच्या शुद्धपणाला त्याचं तत्व म्हणून स्वीकारूया? तर उत्तर आहे आत्म्याचा जो शुद्धपणा आहे तेच त्याचं तत्व आहे.
का असं का बघा, काळजीपूर्वक ऐका. मी फार महत्वाची आणि खूप सुंदर आणि खूप मोलाची अनमोल गोष्ट सांगतोय की आत्मा एकाच वेळेला शुद्ध आणि अशुद्ध दोन्ही असेल तर मग आत्म्याचं तत्व म्हणून, आत्म्याचा स्वभाव म्हणून केवळ शुद्धतेलाच का घ्यायचं, अशुद्धतेला आत्म्याचा स्वभाव का घ्यायचं नाही. खरं म्हणजे दोन्ही आहे म्हटलं, स्वभाव म्हणून तुम्ही दोन्हीपैकी कोणाचाही स्वीकार करू शकता, करायला काही हरकत नाहीये. मग शुद्धतेला तेवढाच आत्म्याचा स्वभाव म्हणून का स्वीकारायचं, अशुद्धतेला आत्म्याचा स्वभाव म्हणून का ग्रहण करायचं नाही, त्याचं उत्तर फार महत्वाचं आहे, ते तुम्हाला देतो, काळजीपूर्वक ऐका. तत्वाचं हे ग्रहण आहे हो, हे सगळं सम्यक दर्शनासाठी आवश्यक असणारं मटेरियल आहे. पहा, काळजीपूर्वक ऐका. आत्म्याच्या शुद्ध स्वभावाचा, आत्म्याच्या शुद्ध द्रव्य स्वभावाचा आश्रय केल्यानंतर दुःखी असणारी, अशुद्ध स्वरूप असणारी पर्याय शुद्ध होऊ शकते. काय सांगितलं? आत्म्याच्या शुद्ध द्रव्य स्वभावाचा आश्रय घेऊन, तिकडे दृष्टी करून, शुद्ध आत्मस्वभावाचं ध्यान करून अशुद्ध असणारी पर्याय अवस्था शुद्ध होऊ शकते. परंतु पर्याय अशुद्ध आहे आणि अनादी काळापासून पर्याय अशुद्धच आहे, अशुद्धच आहे, अशुद्धच आहे, म्हणून द्रव्य स्वभाव बाकी कदापि अशुद्ध झालेला नाही, होत नाहीये आणि पुढे देखील होणार नाहीये. म्हणून आत्म्याच्या द्रव्य शुद्ध स्वभावाला आत्म्याचं तत्व म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे. काय 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 सांगितलं, थोडंफार समजलं का? जे बदलता येतं ते तो मूळचा स्वभाव नाही आहे, जो कदापि बदलत नाही तो मूळचा स्वभाव आहे. समजलं? मग आत्म्यामध्ये जी अशुद्धता आहे, आत्म्यामध्ये जे दुःख आहे, आत्म्यामध्ये जो संसारपणा आहे, तो तर पुरुषार्थाने आपण घालवू शकतो, तो तर नष्ट करू शकतो, आणि म्हणून तो आत्म्याचा स्वभाव नाहीये. आणि जो द्रव्य स्वभाव आहे, जी शुद्धता आहे, ती अनादी काळापासून आहे, आत्ताही आहे आणि पुढे देखील तो स्वभाव तसाच राहणार आहे. आणि म्हणून तो अपरिवर्तनीय आहे, आणि जो अपरिवर्तनीय आहे तोच या जीवाचा मूळचा स्वभाव आहे. म्हणूनच त्याला तत्व म्हणून स्वीकारलेलं आहे. समजलं? बरोबर आहे. मला सांगा, मुली पाहायला जातात की नाही? विवाहाच्या प्रसंगावेळी, विवाह करण्या अगोदर मुली पाहायला जातात, आणि मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करत असताना मुलीचं रूप पाहावं की मुलीने परिधान केलेले दागिने पाहावेत? काय पाहायचं? मुलगी पाहायचं म्हणजे काय पाहायचं? मुलीचं रूप पाहायचं असतं, निहाळायचं असतं, का तिचे दागिने, तिचे वस्त्र, कपडे पाहायचे असतात? बाबा रे, दागिने आणि वस्त्र पाहायचे नसतात, आणि दागिने आणि वस्त्र पाहण्यासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम केला जात नाही. तिथे तर तिचं रूप पाहण्याचा तो कार्यक्रम असतो. का? कारण कपडे आणि दागिने तर बदलता येतात, ते आज आहेत उद्या नाहीत, उद्या बदलले जातील, परंतु रूप नाही बदलत. समजलं का? तर येथे कारण ते रूप जे आहे ना ते मूळचं आहे, ते बदलता येत नाही. आणि कपडे आणि दागिने बाकी बदलता येतात, तुम्ही सासरी आल्यानंतर उत्कृष्ट, आणखी उत्कृष्ट घालू शकता. त्याचप्रमाणे जे जीवाचा जो द्रव्य स्वभाव आहे, जो शुद्ध स्वभाव आहे, तो मूळच्या रूपाप्रमाणे आहे. आणि ही अशुद्धता आहे, ती वरवरची आहे, ती बदलता येते, आणि म्हणून तिला जीवाचं मूळ स्वरूप सांगितलेलं नाहीये. बघा, लक्षात आलं का? किती सुंदर चर्चा आहे की जीव शुद्ध देखील आहे, अशुद्ध देखील आहे. मग त्याच्या शुद्धपणालाच आम्ही स्वभाव म्हणून का घ्यायचं, अशुद्धपणाला जीवाचं तत्व म्हणून का स्वीकारायचं नाही? तर त्याचं उत्तर सांगितलं की जो अशुद्धपणा आहे तो नष्ट होणारा आहे, तो पुरुषार्थाने घालवता येतो, परंतु जो द्रव्य स्वभाव आहे तो बाकी कदापि नष्ट करता येत नाही. आणि म्हणूनच तो शुद्धपणा हे जीवाचं खरं वास्तविक तत्व आहे.
आणि असं शुद्ध आत्मरूप तत्व ध्यानाद्वारे पकडता येतं. ध्यानाद्वारे आपण त्याचा अंगीकार करू शकतो आणि त्याचा स्वीकार करू शकतो. आणि अशा प्रकारे त्या शुद्ध आत्म्याचं रूप, शुद्ध आत्म्याचं स्वरूप आपल्या श्रद्धानामध्ये ग्रहण करणं, स्वीकार करणं, याचंच नाव सम्यक दर्शन आहे. सम्यक दर्शन कशाचं नाव? बाहुबलीजी, समजतंय की नाही? समजलं पाहिजे काय? कारण एवढी छान आणि एवढी मुळाशी आपण जाऊन चर्चा करतो आहोत. काय? अप्पणोरूपम, आत्म्याचं रूप म्हणजे सम्यक दर्शन आहे, हे एकदा कळायला पाहिजे. का? कारण आपल्यालाच आपला परिचय नसेल तर कसं चालेल सांगा बघूया. आणि म्हणून आपल्या आत्मतत्वाचं जे खरं रूप आहे तेच सम्यक दर्शन आहे. कारण त्या सम्यक दर्शनामध्ये त्या शुद्ध आत्मस्वरूपाचा जसाच्या तसा स्वीकार केला जातो, त्याला ग्रहण केलं जातं, त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो. गजब आहे. बघा किती गंमत आहे बघा, की शुद्ध आत्म्याचं स्वरूप त्रिकाल विद्यमान आहे. आत्मा जो शुद्ध आहे की नाही, शुद्ध, अशुद्धतेला सोडून द्या, आता गौण करा. आहे अशुद्ध पण आत्मा, पण आपण त्याला गौण करूया. आणि आत्म्याचं जे शुद्ध स्वरूप आहे ते अनादी काळापासून शुद्धच आहे ना, आत्ता देखील शुद्धच आहे ना, आणि अनंत काळानंतर सुद्धा स्वभाव, मूळ शक्ती तो शुद्धच असणार आहे ना. किती विशेष आहे पहा, की तो शुद्ध आत्मा शुद्ध रीतीने उपलब्ध आहे, त्याला आम्ही स्वीकारायला तयार नाहीये. आणि आमच्या आजूबाजूला जे सगळे अशुद्धतेनं युक्त पदार्थ आहेत त्यांना बाकी आम्ही शुद्ध करायचा प्रयत्न करायला लागलोय. म्हणजे मुलगा असा आहे त्यानं असं वागायला पाहिजे, मुलगी अशी आहे तिनं असं वागायला पाहिजे, पत्नी असं वागते तिनं तसं वागायला पाहिजे, पती असा आहे त्यानं जरा असा बदल करायला पाहिजे. म्हणजे जे मुळात अशुद्ध आहेत, अशुद्ध याचा अर्थ परिवर्तनाने युक्त आहेत, मला अशुद्ध म्हणून कोणाचा अभिनय अपमान करायचा नाही, पण मुळातच ज्यांच्यामध्ये मिलावट आहे, मोह आहे, राग आहे, द्वेष आहे, कर्मांचे उदय आहेत, विकार आहेत, म्हणजे जे मुळात विकारानं युक्त आहेत आणि असणारच हो, संसारी आहेत, घरात राहणारे गृहस्थ आहेत. मग जे गृहस्थ आहेत, कुटुंबीय आहेत, सदस्य आहेत, संसारी आहेत, ते शुद्ध नाहीत, शुद्ध असू शकत नाहीत. त्यांच्याकडून बाकी शुद्धतेची अपेक्षा, त्यांनी बाकी असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, निर्दोष वागायला पाहिजे, असं का वागतात? आणि जो खरोखर निर्दोष स्वभावी आहे त्याचा आम्ही स्वीकार करायला तयार नाही. मग मोक्ष मार्ग कसा प्रकट होणार सांगा? म्हणजे जिथे शुद्धता आहे, हजर आहे, विद्यमान आहे, कधीही डोकावून तुम्ही त्या शुद्ध आत्मतत्वाचं दर्शन करू शकता. तिकडे आम्हाला पुरुषार्थ करण्याची इच्छा नाही आहे. आणि जिथे विकारीच असणार, आमच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडणार नाही, त्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे, आणि इतकं माहिती असून सुद्धा आम्हाला परद्रव्याचं स्वरूप बाकी कसं पाहिजे झालेलं आहे, एकदम आम्हाला पाहिजे तसं उत्कृष्ट, आदर्श, निर्दोष परिणाम पाहिजे झालंय. किती विचित्र आहे. मग अशा जीवाला सम्यक दर्शन कसं होणार? जिथे सम्यक दर्शनाची शक्यता आहे तिथं तर हा करायला तयार नाही, आणि जिथं होणं शक्य नाही तिथं हातपाय मारतो आहे. बाबा रे, आत्म्याचं रूप सम्यक दर्शन आहे, अप्पणो रूपम, आत्म्याचं रूप सम्यक दर्शन आहे. हो, ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. आहा, काय अद्भुत आहे. म्हणजे अर्थ किती, आचार्यांचे शब्द किती अल्प असतात, परंतु त्यामधून अर्थाच्या छटा किती प्रचंड, किती विस्तारानं निघतात. खरोखर केवळ ज्ञानाचं स्वरूप किती विराट असलं पाहिजे, की आचार्यांनी लिहिलेल्या या गाथांमध्ये जर इतकं मर्म भरलं असेल आणि तासन तास चर्चा केल्यानंतर सुद्धा त्याचा काही अंशच आम्हाला जर रसास्वादनामध्ये येत असेल तर कल्पना करा त्या दिव्य ज्ञानाची विराटता किती असेल. आणि ते दिव्य ज्ञान ज्या आत्म्यामधून प्रकट झालं, तो शुद्ध अनंत स्वभावी आत्मा हा किती विशाल आणि अनंततेला प्राप्त झालेला असेल. खरोखर आपण जर त्याचे दर्शन घेऊ तरच खऱ्या अर्थाने भाग्यशाली ठरू. अद्भुत आहे. तर येथे सांगतात की असं हे आत्म्याचं रूप आहे. बघा, आत्मा कसा आहे, संसारी अवस्थेमधला आत्मा कसा आहे, शुद्ध पण आहे आणि अशुद्ध पण आहे, दोन्ही आहे. परंतु त्या अशुद्धतेला जर आपण काढू शकलो तर शुद्ध आत्मा आपल्याला दिसू शकतो. काय दिसू शकतो? नक्की दिसू शकतो.
पहा, मुनिराजांचं रूप कसं असतं. मुनिराजांचं रूप हे यथा जात असतं. यथा म्हणजे जसं आणि जात म्हणजे जन्मलेलं. जसं जन्मलेल्या बालकाचं रूप असतं, अतिशय नग्न, कोणत्याही प्रकारच्या आवरणाने रहित, असं यथाजात नुकत्या जन्मलेल्या वस्त्रहीन नग्न बालकाचा जसा निरागसपणा असतो, निष्पापपणा असतो, निर्मळपणा असतो, मुनिराजांचं स्वरूप सुद्धा, मुनिराजांचं बाह्य रूप सुद्धा तितक्याच निर्मलतेनं परिपूर्ण असतं. हे कसं काय प्राप्त झालं? कारण बाहेरच्या सगळ्या ग्रंथी तुटून पडल्या ना, बाहेरचे सगळे वस्त्ररूपी कलंक झडून गेले, अलंकार गळून पडले, सर्व प्रकारचा शृंगार नाहीसा झाला आणि मग उरलं ते यथाजात जसं नैसर्गिक रूप आहे ते. बाबा रे, आत्मा सुद्धा जेव्हा कषायांची वस्त्र दूर करतो आणि या सगळ्या विकारांचा शृंगार दूर करतो आणि मग आत्म्याचं जे यथाजात, आत्म्याचं जे नैसर्गिक रूप उरतं, खऱ्या अर्थानं तेच सम्यक दर्शनासाठी आवश्यक असणारं शुद्ध आत्मतत्व आहे. काय सांगितलं समजतंय का? खूप खूप मार्मिक चर्चा आहे. आत्मा कसा आहे? शुद्ध अशुद्ध दोन्ही आहे, पण त्यातल्या अशुद्धतेची वसनं जर दूर केली तर मग त्याच्यामध्येच असणारा जो आपलं मूळ स्वरूप धारण करणारा शुद्ध आत्मा आहे. बोला, आमच्यामध्ये आणि मुनिराजांच्या मध्ये काय फरक आहे? की आम्ही या कपड्यांनी सहित आहोत, आम्ही या दागदागिन्यांनी सहित आहोत, आम्ही या सगळ्या शृंगाराने सहित आहोत आणि हीच आवरणं जर दूर केली, हाच शृंगार जर दूर केला तर आमचं रूप सुद्धा मुनिराजांप्रमाणे होऊन जाईल. त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा या बाह्य सगळ्या आवरणांनी युक्त आहे. ती आवरणं जर दूर केली तर मग काय होऊन जाईल? हा आत्मा सुद्धा त्या मुनिराजांच्या नग्न रूपाप्रमाणे नग्न आत्मा होऊन जाईल, म्हणजेच निर्ग्रंथ आत्मा होईल, सर्व प्रकारच्या ग्रंथींनी रहित शुद्ध आत्मा होईल आणि आत्म्याचं असं शुद्ध स्वरूप आणि त्या शुद्ध स्वरूपाचा स्वीकार होणं, याचंच नाव सम्यक दर्शन आहे. समजलं का? आणि म्हणून ते आत्म्याचं रूप आहे. अपणो रूपम, तेच काय आहे? आत्म्याचं रूप आहे. किती सांगू आणि कसं कसं काय सांगू? बोला, एवढं अद्भुत आहे. अशा शुद्ध आत्म्याविषयी आपलेपणा वाटणं, रुची वाटणं, याचं नाव सम्यक दर्शन आहे. शुद्ध आत्मा अनादी काळापासून आहे. शास्त्रांमध्ये आचार्य देव शेकडो वर्षांपासून तो शुद्ध आत्मा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. अनेक विद्वान शास्त्रीगण सुद्धा आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून शुद्ध आत्म्याचं वर्णन करू पाहतायत, परंतु तो शुद्ध आत्मा आम्हाला अजून आत्मसात का झाला नाही? कारण त्याविषयी आम्हाला आपलेपणा वाटलाच नाही. त्या शुद्ध आत्म्यासंबंधी रुची उत्पन्न झाली नाही. रुची उत्पन्न झाली नाही. जवळ असला म्हणजे रुची उत्पन्न होते असं नाहीये. जवळ आहे म्हणून प्रेम उत्पन्न होतं असं नाहीये. आपलेपणा उत्पन्न होणं ही काही वेगळीच गोष्ट आहे आणि त्यामध्ये अंतर्बाधक ठरत नाही. बोला, सीता माता किती दूर होत्या श्री रामचंद्रांपासून, पण तरी सुद्धा, आणि रावण किती जवळ होता. बोला, मग प्रेम रुची कुणासंबंधी होती? जवळ आहे म्हणून रावणासंबंधी की दूर असताना सुद्धा रामचंद्रांसंबंधी? बाबा, इथे अंतराचा प्रश्न नाही आहे, इथे रुचीचा प्रश्न आहे, येथे लीनतेचा प्रश्न आहे. आणि म्हणून रामचंद्र दूर असले तरी लीनता त्यांच्यापाशी आहे, आपलेपणा त्यांच्यापाशी आहे. बोला, काय अद्भुत आहे. या संबंधात एक सुंदर उदाहरण आपल्याला सांगता येईल. कसं आपलेपणा म्हणजे काय असतो, रुची म्हणजे काय असते, खरोखर समजून घेण्यासारखा विषय आहे. एकदा काय झालं, तुम्ही ते उदाहरण आहे सिनेमामध्ये बघितलं असेल की अगदी लहानपणी कुंभ के मेले में गेलेले असतात सगळे आणि काय होतं, त्या कुंभ के मेले में बिछुड जाते हैं. काय सगळे काय होतात, ते मुलं आपल्या आई वडिलांपासून काय होतात, विखुरली जातात किंवा दूर होतात, हरवतात. आणि मग काय होतं की मुलगा त्या जत्रेमध्ये, त्या यात्रेमध्ये, गर्दीमध्ये हरवतो आणि मग खूप शोधाशोध होते, खूप खूप ठिकाणी शोधलं जातं, पण शेवटपर्यंत तो मुलगा काही सापडत नाही. मग मुलगा हरवलेला असतो 3-4 वर्षाचा असताना
आणि मग मुलगा सुद्धा खूप दुःखी कष्टी असतो आणि त्याची सुद्धा दैना उडते. आई वडिलांना सुद्धा खूप दुःख होतं, ते सुद्धा पुत्र वियोगामुळे अत्यंत शोकाला प्राप्त झालेले असतात. आणि मग अशा वेळेला 5-7 वर्ष अशीच निघून जातात. आणि मग काय होतं की त्या मात्या पित्यांना घरामध्ये कामासाठी एक नोकर पाहिजे असतो. आणि मग रस्त्यावरून जात असताना एक मुलगा त्यांच्या दारापाशी येतो आणि म्हणतो, काही काम मिळेल का? यांना म्हणतं, आंधळा मागतो 1 डोळा, येथे 2 डोळे मिळत आहेत बघा. आणि तो मुलगा सहजासहजी तिथे आलेला आहे आणि हे त्या ठिकाणी काय करतात, ठेवून घेतात. आणि मग काय होतं, आता तो मुलगा तिथे काम करतो आहे आणि तो मुलगा कोण आहे ठाऊक आहे? 5-7 वर्षानंतर तोच हरवलेला मुलगा त्यांच्या घरी कामासाठी आलेला आहे बोला. आणि त्याला ठाऊक नाही की हेच आपले आई वडील आहेत आणि आई वडिलांना ठाऊक नाही की हाच आपला मुलगा आहे. आता काय होतं, तो काम करत असतो, काम करताना चुका होतात. चुका झाल्यावरती त्याचीच मालकीण आई काय करते, त्याला रागावते, प्रसंगी त्याचा कान धरते बोला, त्याला धाकदपटशा दाखवते आणि खूपच नुकसान झालं असेल तर त्या दिवशी उपाशी ठेवते बोला. आणि म्हणते की या गाढवाला काही येतच नाही बोला. हे कुणाला म्हणतेय, मुलाला, आपल्याच मुलाला बोला. की कसा व्यवहार आहे तिचा, की सर्व प्रकारे एवढा पैसा देतो, एवढा पगार देतो, जरा सुद्धा विश्रांती घेऊ देत नाही बोला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण काम करून घेते बोला. असा तिचा व्यवहार आहे त्या मुलाबरोबर. लक्षात आलं की नाही? आणि आधेमध्ये कधीतरी आपल्या मुलाची आठवण आली की असा विचार पण करते की माझा स्वतःचा मुलगा असता तरी याच वयाचा असता बोला. आणि त्या मुलाची आठवण काढून अश्रू ढाळते, दुःख करते आणि या मुलाशी व्यवहार बाकी असा करते बोला. आणि मग एक दिवस काय होतं, हा मुलगा पोहायला चाललेला असतो आणि पोहायला जात असताना वरच्या कपड्यांनी रहित असतो आणि त्यामुळं वरचं शर्ट बनियन वगैरे काढलेलं असल्यामुळं त्याच्या पाठीवरती असणारी जन्मखूण त्या आईला दिसते. आता काय होतं, आता त्या खुणेबरोबर आपल्या हा मुलगा आपलाच आहे याची खात्री पटते. आता मला सांगा, आता ती त्या मुलाकडून किती काम करून घेणार? आता त्या मुलाला चुका झाल्यानंतर किती रागावणार, किती उपाशी ठेवणार बोला. आता इकडची काडी तिकडं करू देणार नाही. आता खीर आणि काय लाडू पेढे सगळे खायला घालणार, स्वतःच्या कुशीत घेऊन झोपवणार, अंगाई गीत म्हणणार. नक्की तो मुलगा बदललेला आहे बरं का. कालचा मुलगा वेगळा आहे आणि आजचा मुलगा दुसरा आलाय, होय ना? अरे नाही, मुलगा बदललेला नाही, रिप्लेस झालेला नाही, तोच आहे बोला, तोच मुलगा आहे. व आज एवढं वागणं कसं काय बदललं, आज इतकं त्याच्या प्रती व्यवहार कसा बदलला? बाबा रे, कालपर्यंत ते दुसऱ्याचं पोर होतं आणि आज ते आपलंच आहे याचा विश्वास झालेला आहे बोला. कालपर्यंत हा शुद्ध आत्मा परापर वाटत होता, आज हा शुद्ध आत्मा मी आहे, हे चैतन्य रूप माझं आहे असा परद्रव्यांपासूनचा आपलेपणा हटून आपल्या शुद्ध चैतन्याविषयी आपलेपणा वाटणं, महिमा भाव येणं. ओहो, या जगातील सर्वोत्कृष्ट परम पदार्थ, उत्कृष्ट पदार्थ म्हणजे मी चैतन्य स्वरूप भगवान आत्मा तत्व आहे. अशा प्रकारे सर्व पदार्थांची महिमा हटून आपल्या आत्मतत्वासंबंधी महिमा जागृत होणं याचं नाव खऱ्या अर्थाने सम्यक दर्शन आहे. आणि म्हणून त्याला आत्म्याचं रूप असं सांगितलेलं आहे. मी विचारतोय तुम्हाला की आजच त्या मुलाविषयी आपलेपणा का उत्पन्न झाला? काल तो मुलगा जवळ नव्हता का? बाबा रे, केवळ जवळ असल्याने प्रेम उत्पन्न होत नाही बोला. अपेक्षा तर अशीच असते, जवळ जवळ राहतात म्हटल्यावर प्रेमानं राहायला पाहिजे, पण असं नसतं बोला. कित्येक वेळेला दूर अंतरावरचेच बरे असं म्हणायची पाळी येते बोला. मग असं का? तर ते सांगतात की मूल तर जवळच होतं, परंतु त्याविषयी कधी आपलेपणा वाटला नाही. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये आपलं मूल आहे अशा प्रकारचा विश्वास जागृत झाला, तेव्हा खऱ्या अर्थाने ते प्रेम व्यक्त झालं, प्रकट झालं.
अगदी त्याच पद्धतीने हा अनादी काळापासून शुद्ध आत्मा प्रत्येक जीवाजवळ हजर आहे, विद्यमान आहे, परंतु आम्ही त्याच्याकडे पाहण्याची दरकार केली नाही, आम्ही त्याच्याकडे लक्ष देण्याचा पुरुषार्थ केला नाही, आणि म्हणून हा शुद्ध आत्मा भगवानपणाला प्राप्त होण्याच्या योग्यतेचा असून सुद्धा या 4 गती आणि 84 लक्ष योनींमध्ये हा पंचपरावर्तनांमध्ये भटकत राहिला, आणि आम्हाला प्रत्येक पदोपदी या संसाराचं दुःख विनाकारण भोगावं लागलं. विनाकारण का? कारण आमच्यामध्ये सामर्थ्य होतं, आमच्याजवळ साधन सुद्धा उपलब्ध होतं, परंतु आम्ही केवळ त्याचं महत्व ओळखलं नाही आणि शुद्ध आत्म्याविषयी प्रीतीभाव, प्रेमभाव, रुचिभाव उत्पन्न केला नाही. काय अद्भुत आहे. आणि म्हणून असा हा शुद्ध आत्मा प्रत्येकाजवळ विद्यमान आहे. अशा शुद्ध आत्म्याविषयी रुची उत्पन्न होणं याचंच नाव सम्यक दर्शन आहे. थोडीशी तात्विक चर्चा करण्याचा भाव आहे. तुम्ही सगळेजण इतक्या आनंदाने ऐकता म्हणून सांगण्याचा पण उत्साह येतो. थोडीशी सूक्ष्म गोष्ट आहे, समयसार ग्रंथातली गोष्ट आहे, एक 2च मिनिटांमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो, बघूया किती लोकांच्या लक्षात येतं. मी वारंवार शब्द वापरतो आहे, शुद्ध आत्म्याचा विश्वास, शुद्ध आत्म्याचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन. हा शुद्ध आत्मा म्हणजे नेमका कसा शुद्ध आत्मा? शुद्ध आत्मा म्हणजे नेमका कोण, कसा शुद्ध? तर बघा, एक आहे अशुद्ध, दुसरा आहे शुद्ध, आणि तिसरा पण आहे शुद्ध. बघा, 3 शब्द आहेत. एक अशुद्ध, दुसरा शब्द आहे शुद्ध, आणि तिसरा शब्द आहे शुद्ध. मग याच्यामध्ये काय फरक आहे पहा. आत्मा अशुद्ध आहे हे तर सर्वांनाच ठाऊक आहे आणि सर्वांना पटतं सुद्धा, कारण शरीराने युक्त आहे, रोगी निरोगी होतो, दुःख वेदना झेलतो, प्रकटपणाने सध्या संसारामध्ये दुःखच दुःख भोगतो आहे, कर्ममळाने सहित आहे, आणि म्हणून आत्मा अशुद्ध आहे यात काही शंका नाही, कारण ती अशुद्धता आम्ही प्रत्यक्षात भोगतोच आहोत. आता आत्मा शुद्ध आहे, दुसरी गोष्ट संजयजी, आत्मा शुद्ध आहे. मग शुद्ध आहे तर कसा शुद्ध आहे? की जेव्हा हा अशुद्ध आत्मा पुरुषार्थ करतो आणि पुरुषार्थ करून अशुद्धतेला हटवतो, अशुद्धतेचा नाश करतो आणि शुद्धतेला उत्पन्न करतो, तेव्हा तो आत्मा शुद्ध आहे असं म्हटलं जातं. आमच्या मातोश्री पण ऐकतायत, समजतंय का काय सांगितलं चाललाय विषय? लक्षात येतं का? एक आत्मा अशुद्ध आहे आणि एक शुद्ध आहे. समजलं पाहिजे, बोला. सगळ्यांना समजलं आणि घरच्याच लोकांना समजलं नाही तर काय लाभ आहे? बोला. सर्वांना समजलं पाहिजे, सर्वांना जिनवाणीचा तत्वाचा लाभ झाला पाहिजे. बोला. आणि कोणता संबंध आणि काय? अरे, प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे अशा प्रकारची धारणा निश्चित करून मग जेव्हा जीव या संसारातील नाते गोते आणि त्या कर्तव्याश्रित भावनांना कदाचित यथा भूमिकेनुसार जाणतो आणि त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तरी त्याची अनंत आकुलता तेथे हरली जाते. आणि म्हणून गृहस्थावस्थेत सुद्धा हे तत्वज्ञान परम अमृतमय आहे, परम सुखमय आहे. पहा, अशुद्ध आणि शुद्ध 2 प्रकारे सांगतो आहे. आत्मा अशुद्ध आहे आणि तो शुद्ध झाला. याच्यामध्ये शुद्धता आणि अशुद्धता तुमच्या लक्षात आली असेल. जसं हे वस्त्र, हे कापड, हे परिधान करण्यापूर्वी शुद्ध होतं. आता हे परिधान केल्यानंतर, घातल्यानंतर, वापरल्यानंतर अशुद्ध झालं. मग अशुद्ध झालं, मळलं म्हटलं टाकून द्यायचं का? नाही. मग काय करतो आम्ही? तर याला पुन्हा धुतो, स्वच्छ करतो, प्रक्षालन करतो आणि शुद्ध करतो. मग त्याचप्रमाणे हा आत्मा अशुद्ध आहे, संसारी आहे, कर्माने युक्त आहे, आणि मग जेव्हा हा आत्मा पुरुषार्थ करून त्या अशुद्धतेला नष्ट करतो आणि शुद्धता उत्पन्न करतो, तेव्हा तो आत्मा शुद्ध झाला असं म्हणण्यात येतं. म्हणजे कर्मांनी सहित असताना अशुद्ध अवस्था आणि कर्मांचा अभाव झाल्यानंतर शुद्ध अवस्था. माझा प्रश्न आहे पद्मनाभजी, शुद्ध आत्म्याचं दर्शन करणं म्हणजे सम्यक दर्शन असेल तर आत्ता सांगितल्यापैकी अशुद्ध आत्मा याचं नाव शुद्ध आत्मा आहे काय? अशुद्ध आत्मा पुरुषार्थ करून शुद्ध झाला
त्या शुद्ध आत्म्याचं दर्शन करणं म्हणजे सम्यक दर्शन आहे. प्रश्न लक्षात आला? कर्मांनी युक्त असणारा तो अशुद्ध आत्मा पहिला. पुरुषार्थ करून त्या कर्मांना धुवून टाकलं, नष्ट केलं, मग तो शुद्ध झाला. मग मी शुद्ध आत्मा म्हणतो आहे. शुद्ध आत्म्याचं दर्शन करणं म्हणजे सम्यक दर्शन. म्हणजे तो हा अशुद्ध आत्मा का हा शुद्ध आत्मा? तर उत्तर आहे हा अशुद्ध आत्मा पण नाही आणि शुद्ध आत्मा पण नाही. हे दोन्ही नाही. हे दोन्ही सुद्धा नाही. ह्या दोन्हीला सोडून एक शुद्ध आहे. आणि तो शुद्ध आत्मा तो कसा असतो पहा. मी सांगणार आहे, सगळं समजावून सांगणार आहे. पहा किती सुंदर. आताच्या उदाहरणाद्वारेच बघूया. हे कापड हे घाण झालं, मलिन झालं, दुर्गंधित झालं, मग हे अशुद्ध झालं. मग आम्ही याला चांगला सर्फ घालून आणि साबण लावून स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेवलं. मग हा कसा झाला? हे कापड कसं झालं? शुद्ध झालं. मग आता हे शुद्ध कापड की ज्याला आम्ही साबणाद्वारे पाण्याद्वारे स्वच्छ केलेलं आहे ते शुद्ध कापड, आणि असं एक शुद्ध कापड की जे कधी वापरलंच नाही, जे कधी मलिन झालंच नाही, नवं कोरं, ते शुद्ध कापड. आता तीन झाले बघा. तीन. एक कापड अशुद्ध मळलेलं, दुसरं मळलेलं झाल्यानंतर धुवून स्वच्छ केलेलं, शुद्ध केलेलं, आणि तिसरं कापड ते की जे कधी अशुद्ध झालंच नाही असं शुद्ध. मग यामध्ये सम्यक दर्शनाचा विषय कोणता आहे? अशुद्ध कापड तर सम्यक दर्शनाचा विषय नाहीच. अशुद्ध त्या घालवून शुद्ध केलेलं तो सुद्धा सम्यक दर्शनाचा विषय नाही. जे कापड कधी अशुद्ध झालंच नाही, नव कोरं आहे, शुद्ध आहे, त्या तसा शुद्ध आत्मा म्हणजे सम्यक दर्शनाचा विषय आहे. याला अजून एक उदाहरणाद्वारे सांगता येईल बघा. एक म्हणजे सगळे थोडेसे वासनेनं सहित असणारे जीव, म्हणजे ब्रह्मचर्य धारण न केलेले, विषय वासनांमध्ये गुंतलेले, स्पर्शनेंद्रियाचा विषय भोगणारे, असे सगळे कामवासनेनं युक्त असणारे जीव, त्यांना आपण अशुद्ध म्हणूया. ठीक आहे? अशुद्ध, अशुद्ध अवस्था. आता त्यातल्याच काही लोकांनी जिनवाणीचा आश्रय करून, अभ्यास करून, व्रतांचं महत्व समजावून घेऊन मग पहिल्यांदा विवाह केला, विषय वासना भोगल्या, आणि त्यानंतर मग त्यापासून विरत होऊन त्या कामवासनेचा आजीवन त्याग केला आणि ब्रह्मचर्य व्रताचं धारण केलं. पत्नी पण ब्रह्मचर्य व्रत पालन करते आहे, पती सुद्धा ब्रह्मचर्य व्रत पालन करतो आहे. दोघे एका घरात एका छताखाली राहतात, परंतु साधर्मीण प्रमाणे राहतात. ब्रह्मचर्य व्रताचं तंतोतंत कोणत्याही प्रकारचा प्रमाद न करता पालन करतात. बोला त्या जीवांचं जीवन किती धन्य असेल. मग एक आहेत ते कामवासनेनं युक्त असणारे अशुद्ध जीव. त्यानंतर मग ब्रह्मचर्य पहिल्यांदा विवाह केला, विषय वासना भोगल्या, आणि मग त्यानंतर पुन्हा ब्रह्मचर्य व्रत धारण केलं. म्हणजे आता ती अशुद्धता नष्ट झाली आणि शुद्ध झाली. बरोबर आहे? आता तिसऱ्या कॅटेगरीचे जीव, कुंद आचार्यांसारखे जीव की ज्यांनी कधी विवाह केलाच नाही, म्हणजे जाणते वय झालं आणि ब्रह्मचर्य व्रत घेऊन टाकलं. बोला. मग ही तिसरी कॅटेगरी की ज्यांनी अशुद्ध होण्यापूर्वीच शुद्धतेचा स्वीकार केला होता, म्हणजे जे कधी अशुद्ध झालेच नाहीत. समजलं का? उदाहरण कळालं का तुम्हाला? खूप सोपं उदाहरण आहे, लगेच कळण्यासारखं आहे. अगदी त्याचप्रमाणे हा संसारी जीव पहिल्यांदा अशुद्ध अवस्थेमध्ये संसारामध्ये परिभ्रमण करताना अशुद्ध असतो. बरोबर. मग पुरुषार्थ केल्यानंतर, तपश्चर्या केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर कर्मांनी रहित होतो, अशुद्धतेने रहित होऊन शुद्ध होतो. पण या दोन्हींपैकी शुद्ध आत्म्याचं रूप कोणतंच नाहीये. शुद्ध आत्मा म्हणजे कोणता? की जो आजपर्यंत कधी अशुद्ध झालाच नाही, असं जे जीवाचं शुद्ध एक वेगळं स्वरूप आहे, त्याचं नाव येथे शुद्ध आत्मा आहे. द्रव्य स्वभाव आहे, त्रिकाली ध्रुव स्वभाव आहे, आणि अशा शुद्ध आत्म्याचा आश्रय घेणं म्हणजेच सम्यक दर्शन होय. समजलं का? अद्भुत आहे.
हा थोडासा तात्विक विषय आहे, पण हे लक्षात घ्यावं आपण की अशुद्धतेचा नाश करून प्रकट झालेली शुद्धता हा ठीक आहे, चांगली आहे, ग्रहण करण्यायोग्य आहे, परंतु ती असली वास्तविक आणि त्रैकालिक शुद्धता नाहीये, कारण ती नंतर प्रकट झालेली आहे. ती नंतर प्रकट झालेली आहे. त्या शुद्धतेला कुठेतरी सुरुवात आहे आणि म्हणून त्या शुद्धतेचं नाव शुद्ध आत्मा नाहीये. मग शुद्ध आत्मा काय की जो शुद्ध, बरोबर, बाल ब्रह्मचारी शब्द दिलाय, बरोबर आहे की जे बाल ब्रह्मचारी होते की ज्यांनी कधी संसाराच्या विषय भोगांचा स्वीकार केलाच नाही. अशा प्रकारे हा आत्म्याचा असा स्वभाव की जो कधी पर्यायांनी आणि कर्ममळांनी युक्त झालाच नाही, जो कधी पुण्य पापमय झालाच नाही, असा या आत्म्याचा एक अंश, आत्म्याचा असा एक भाग की जो कधीही शुद्ध आत्मरूप की जे कधी अशुद्ध झालंच नाही. आणि अशुद्ध झालं नाही म्हणून ज्याला कधी शुद्ध होण्याची आवश्यकता नाही. कारण अशुद्ध झाला तर शुद्ध होण्याची आवश्यकता, जर अशुद्ध झाला नाही तर शुद्ध व्हायची काय आवश्यकता आहे. असा एक आत्म्याचा अंश जो कधी संसारमय झालाच नाही, संसारात राहून सुद्धा संसारापासून अलिप्त अस्पृष्ट राहिला, असा जो जीवाचा त्रिकाल ध्रुव शुद्ध स्वभाव, त्या शुद्ध आत्म्याचं दर्शन करणं, त्या शुद्ध आत्म्याचा विश्वास ठेवणं म्हणजेच सम्यक दर्शन होय. आणि हे सम्यक दर्शन आपल्या आत्म्याचं खरं खुरं रूप आहे. मला आनंद याचा वाटतो की आपण समयसार ग्रंथाचं मर्म या थोडक्या सिद्धांताद्वारे समजून घेण्याचा यत्न केला आहे. काही लोकांना थोडंसं वाटेल की नाही हे जरा समजलं नाही, कठीण झालं, बाबा रे आज समजो, उद्या समजो, अनंत काळानंतर समजो, समजून तर हेच घ्यावं लागणार आहे. पण आता कशाला, जरा नंतर सांगा ना, बाबा रे या आयुचा भरोसा नाही. लक्षात का, तुम्ही सगळे असाल पण मी असणार नाही, कदाचित मी असेन, आपल्यामध्ये अन्य जीवात्मा असणार नाहीत. कोणाची पर्याय कधी संपेल काय ठाऊक. आणि त्यामुळं आम्हाला जितकं अधिकाधिक अध्ययन करता येईल, जितकं अधिकाधिक शुद्ध आत्म्याविषयी जाणून घेता येईल, तेवढं आपण जाणून घेण्याचा यत्न केला पाहिजे. आणि जे जाणून घेतलं त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे. जे चिंतन केलं ते अंतःकरणपूर्वक स्वीकारण्याचा यत्न केला पाहिजे. ज्या क्षणाला हे सम्यक दर्शन तत्वांचं स्वरूप आम्हाला स्वीकृत होईल, त्या क्षणाला संपूर्ण जिन शासन आम्हाला स्वीकृत होईल. आणि जिन शासन स्वीकृत होणं म्हणजेच आम्ही खऱ्या अर्थानं जैनत्व स्वीकारणं आहे आणि खऱ्या अर्थानं अरिहंत सिद्धांचं शिष्यत्व पत्करणं आहे. आणि म्हणून या शुद्ध आत्म्याचं स्वरूप आम्हाला योग्य रीतीने, शुद्ध आत्म्याचं स्वरूप आम्हाला समजून यावं आणि त्याद्वारे आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती व्हावी, या मंगल भावनेने ओम नमः.